नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज अशी एक छानशी रीडिंग घेऊन आलोय जी आहे दत्तगुरूंची। हे चॅनल आहे दत्तगुरूंचा, दत्तगुरूंच्या आदेशानेच सगळ्या रीडिंग्स होत असतात। तुमची साथ आहे, दत्तगुरूंचे आशीर्वाद आहे, म्हणूनच एवढ्या सगळ्या छान छान अशा रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचतात। एवढे मोठे थॉट्स असतात, विचार असे लागतात किंवा असं काही जशी म्हणजे संगती सुद्धा म्हणजे हे विचार सुद्धा केलेला नसतो, असे काही शब्द आणि अशा काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात या माध्यमातून। कारण ही तुमची एनर्जी आहे, यात आपण काही हे करत नाही, आपण फक्त माध्यम आहे। आणि दत्तगुरू म्हणजे कोणतरी अशी सोल आहे, हा खूप मोठा असा मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला खरं तर। कारण खूप मोठी सोल आहात तुम्ही आणि काहीतरी डाव म्हणजे जो काही डाव आहे तो तुम्ही खूप प्रामाणिकपणे खरेपणाने खेळता। म्हणजे काही असू दे, आयुष्य आहे हा डावच आहे, हा खेळच आहे, पण तो अगदी प्रामाणिकपणाने खरेपणाने तुम्ही खेळता। पण समोरची लोक जी आहेत ते तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तुमच्यावर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही सरळ साधे आहात आणि त्यामुळे तुमच्या साधेपणाचाही फायदा घेतात आणि त्यांना वाटते की तुम्हाला काही कळत नाही, पण तुम्हाला सगळं कळतं। पण तरी तुम्ही काय म्हणता, हा तुम्ही दत्तगुरूंना समर्पित करता आणि पुढे जाता। पण दत्तगुरूंनी आता काय ठरवलंय, तू मला सगळं समर्पित केलेस, तू सगळं माझ्याकडे दिलेस, आता तू थांब, आता तुझा जो डाव आहे तो मी खेळणार आहे, असं दत्तगुरूंचा तुमच्यासाठी मेसेज आहे। आणि एवढी मोठी रीडिंग कनेक्ट झाली की दत्तगुरू आता तुमचा डाव खेळतायत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या म्हणजे कसं असते बघा, एका दिवस काही असा गेम कुठलाही सुरू असू दे, पण हरवण्यासाठी काही चालबाजी केली जाते, थांबवलं जातं, त्रास दिला जातो, सगळं केलं जातं, पाठीमागून वार केले जातात किंवा काही दिशाभूल केली जाते, अशा गोष्टी होतात। तर जे काही तुमच्याबरोबर झालेलं आहे, आता दत्तगुरू तुम्हाला सांगतात, जो सारांश आहे, जे मला या रीडिंगचा हे जे समजलं किंवा मला जे एनर्जी कनेक्ट झाली ते मी असं तुमच्यापर्यंत हे पोहोचवते की दत्तगुरू आता बॅटिंग करतायत। त्यांनी हातात तुमचा सगळा डाव त्यांनी घेतलेला आहे, ते आता बघणार आहे। ज्यांनी ह्या सगळ्या काही कारस्थान केली असतील, काही घडवलं असेल, काही गोष्टी अशा केल्या ज्यामध्ये माणूस कसं असतं, दत्तगुरू तेच देतात जे कर्माचं फळ आहे। मग ते तुमच्या कर्माचं तुम्हाला मिळेल, त्यांच्या कर्माचं त्यांना मिळेल, पण हे कर्म करत असताना तुम्ही खूप प्रामाणिकपणे खरेपणाने केलं। पण ज्याचं कर्म तुम्ही प्रत्येक वेळा असं सोडत गेला की त्याचे कर्म आहेत तो भोगेल, आणि आता त्यांचे ते कर्म भोगायची वेळ आलेली आहे। ज्यांनी तुमच्या पाठीवरून वार केले, काही कारस्थानामध्ये, काही गोष्टींमध्ये तुमचा चूक नसताना, तुमचा दोष नसताना, काही ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्रास दिला, तर ह्या सगळ्याचा जो काही परत फेड जी काय आहे ती दत्तगुरू करतायत। तुम्ही फक्त तुम्हाला दत्तगुरूंनी जो काही मार्ग दाखवलेला आहे, जसं तुम्ही करत आलेले आहात, समर्पण जे काही केलेलं आहे तुम्ही, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये पुढे जायचं आहे, असं दत्तगुरू तुम्हाला सांगताय। आणि दत्तगुरूंचा खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी आहे, कारण खूप आवडती पवित्र अशी सोल त्यांची तुम्ही आहात। तुम्ही फक्त प्रामाणिकपणा, खरेपणा, परमेश्वराचे आदेश, परमेश्वराने जे काही तुम्हाला दाखवलेला रस्ता आहे त्यावर तुम्ही पुढे जाता आणि म्हणूनच गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभतायत। तर हा जो मेसेज आहे तो बघूया आपण, काय दत्तगुरू तुमचा जो डाव आहे तो दत्तगुरू खेळतात काय आहे। आणि एक सेलिब्रेशन आहे बघा, दत्तगुरू तुमचा डाव खेळतात। आता वेळ तुमची आहे, आता वेळ तुमची आहे, बाजी पलटतीये। कारण काही गेम असतात, काही खेळ असतात, असे असतात की हारणार आहे, आता ही व्यक्ती आता हारणार आहे असं म्हटल्यावरच सगळा डाव असा काय पलटतो की अगदी लास्ट ओव्हरला, लास्ट बॉलला तुम्ही जिंकताय। तुम्हाला जिंकवण्यासाठी का दत्तगुरू त्यांची साथ देतात, जी सोल खरंच पवित्र आहे, जी प्रामाणिक आहे, खरी आहे, आणि तिला अशा काही गोष्टींनी त्रास झाला की तिचं सगळं म्हणजे तिचं सगळं हे असताना सुद्धा तिला सगळे त्रास भोगावे लागले, होय की नाही। म्हणून दत्तगुरू तुम्हाला साथ देतात, कारण तुम्ही खूप पवित्र आणि छान अशी सोल त्यांची आहात। म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात येते सेलिब्रेशन, लवकरच खूप मोठं सेलिब्रेट तुम्ही काहीतरी करताय, सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते। आणि जो काही खेळ मांडला होता तो सगळा खेळ कितीही कुणी हरवण्याचा प्रयत्न केला, काहीही केलं, तर शेवटी जीत तुमची आहे, हातात ट्रॉफी तुमची आहे, जिंकलाय तुम्ही।
कसं आहे असते माहिती आहे का, एक पाऊल मागे आलं म्हणजे हारणं नव्हे, एक पाऊल मागे येऊन वाघासारखी म्हणजे खूप मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे येणं गरजेचं असतं. तसं एक पाऊल मागे तुम्ही येताय आणि तुम्ही झेप घेताय आता, कारण ही झेप घेण्यासाठीच तुम्ही एक पाऊल मागे आलेले आहात. आणि अशा काही गोष्टी आहेत, मला असा क्रॉस दिसतो. क्रॉस का आहे इथं, तर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं सेलिब्रेशन तर आहे, पण हा क्रॉस त्यासाठी दिसतोय की काही गोष्टींनी मागे तुम्हाला खूप लोकांनी म्हणजे ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न जो केला, म्हणजे काही संपवणं सुद्धा आहे. मग ती जी सायकल आहे ती संपवतायत, तो क्रॉस करतायत. एकदा संपलं ना ते बंद झालं, म्हणजे एक सायकल जी तुमची कार्मिक सायकल सुरू होती, काही असे फसवणूक जी तुमच्या आयुष्यात चालू होती, सगळा त्रास चालू होता, असं एकमेकांना दिलेला त्रास असेल आणि काही असेल, मागे बोलणे असेल, गॉसिप असेल, ह्या सगळ्यातून ही सगळी जी दार आहेत, म्हणजे जिथं जिथं तुमचं मानसिक खच्चीकरण झालं असेल किंवा मानसिक असेल, सगळ्या गोष्टींनी तुमचं फिजिकली असेल, फायनान्शियली असेल, सगळ्या गोष्टींनी तुम्हाला जो त्रास झाला, अशी जी काही कार्मिक सायकल चालू होती, या कार्मिक सायकलमध्ये कार्मिक लोक होती, त्यांनी तुम्हाला सगळ्या बाजूने, कसं असते माहिती आहे का, माणसं असणं किंवा सुई असणं, एका बाजूला जरी टोचली तरी सुद्धा त्रास होतच की, अर्थ येते. तसं खूप बाजूनी तुम्हाला टोचणी होती आणि त्यातनं जी अर्ध हाक तुम्ही मारली ती दत्तगुरूंपर्यंत पोहोचले. म्हणून हा क्रॉस मला याद दिसला. कारण एक दरवाजा पूर्ण, जेव्हा आपण बघा एखादं काही लॉक होतं, काही संपतं, त्यावेळेला ते पूर्णपणे बंद केलं जातं, त्याच्यावर क्रॉस केला जातो आणि ते बंद केलं जातं. तसं तुमची एक कार्मिक आणि मागचा जो काही पॅटर्न चालू होता, मागचं जे काही पास्ट लाईफ सगळी चालू होती, कार्मिक लोक, कार्मिक जाळं, कार्मिक जागा, कार्मिक सगळे नाती किंवा कार्मिक लोक, कार्मिक रिलेशन, सगळं हे सगळं तुमचं संपवलं जातं इथं. तो जो क्रॉस आहे तो तिथं संपते आणि एक न्यू जर्नी, जी स्पिरिच्युअल जर्नी आहे तुमच्या आयुष्याची, इथं सुरू होते. या कार्डमधून तुम्हाला इथं सांगितलं जाते तुमच्या आयुष्याचा आध्यात्मिक प्रवास जो आहे, तुम्ही अध्यात्माशी जोडले गेला, तुम्ही समर्पित केलं परमेश्वराला, आराध्यांना, तुमच्या दत्तगुरूंना. म्हणून दत्तगुरू तुमचा डाव खेळतायत. दत्तगुरूंनी का डाव तुमच्या हातात घेतला, कारण समर्पण केलंय तुम्ही, आणि समर्पण हीच ताकद आहे माणसाची. समर्पण केलं तरच परमेश्वर, ते पण समर्पण तुम्ही मनातून करताय, हृदयातून करताय की वरवरचं करताय, याची सुद्धा परीक्षा घेतली गेली. आता तुम्ही अगदी हृदयातून समर्पण केलं परमेश्वराला, आलेली प्रत्येक गोष्ट त्यांना स्मरून, त्यांना समर्पित करून तुम्ही पुढे गेला की जे आहे, जसं आहे, जे आहे ते तुमचं आहे, तुम्ही जो मार्ग दाखवाल त्यावर आम्ही जातोय, असं तुम्ही दत्तगुरूंना म्हणला. म्हणूनच दत्तगुरू आता तुमचा डाव खेळताय. कसं तुम्ही जिंकाल तुम्हालाही कळणार नाही, असा खूप छान तुमचा डाव आता तुम्ही डाव जिंकणार आहे. आणि सेलिब्रेशन आहे तुमचं. जर घराचं असं काही स्वप्न असेल तर तुमचं ते स्वप्न सुद्धा तुमचं लवकरच पूर्ण होतं या ह्याच्यातून, कारण डाव दत्तगुरू खेळतात. हे सगळं तुम्हाला दत्तगुरूंना द्यायचं आहे. ते तुमचं सेलिब्रेशन, तुम्हाला ॲप्रिशिएशन, कारण त्याग खूप मोठा असतो, त्याग खूप महत्त्वाचा असतो. त्याग तीच व्यक्ती करते जिच्यामध्ये खरंच परमेश्वराप्रती आर्त भावना असते. हाव नाही आहे तुमच्यामध्ये, हव्यास नाही, कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट, पैसा, प्रॉपर्टी, इकडं हे सगळं घेण्याचा हव्यास तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही सरळ सढळ हाताने सगळं सोडलं, सगळ्या गोष्टी तुम्ही परमेश्वराला समर्पित केल्या. जे आहे भाग्यात लिहिलेलं, जे आहे तुमचं ते तुम्हाला मिळणार आहे. ते तुमच्याकडून कुणीही हिसकावून घेणार नाही. पण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय देणार आहे दत्तगुरू, हे दत्तगुरूंना माहीत आहे. त्या कार्मिक सायकलमध्ये आणि कार्मिक लोकांना नाही माहिती. त्यामुळे जे समर्पित केलंय त्यासाठी मनामध्ये कोणताही अशी भावना ठेवू नका की माझ्याकडून काय गेलं. नाही, तुमच्याकडे खूप पटीने जास्त, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या सगळ्या लाईफसाठी चांगलं आहे ते सगळं तुमच्यासाठी तुम्हाला इथं दिलं जातंय. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, परमेश्वरावर, दत्तगुरूंवर सोडा आणि तुम्ही तुमचं जे रुटीन्स आहे, तुमचं जे काम आहे ते करत राहा. तुम्ही इतरत्र कुठेही लक्ष देऊ नका, करंट चॅलेंजेसमध्ये फसू नका. कोणीही कोणत्याही एखाद्या मेसेजेसमधून असेल किंवा कोणत्या ह्याच्या असून नकारात्मक काही गोष्टी तुमच्यापर्यंत, म्हणजे काही तुम्ही डिसिजन घेतलेले असतील, काही करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला मागे येण्यासाठी, काही करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं किंवा केलं जाईल, तर त्यामध्ये न फसता तुम्हाला दत्तगुरूंच्या आदेशानुसार आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादानुसार तुम्हाला पुढं जायचं आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. जे काही तुमचं कार्य आहे ते करत तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि हे रात्र जागून, जरी तुम्ही जगासमोर तुमचं रूप दाखवत नसाल, जगासमोर तुम्ही दाखवत नसाल की तुम्हाला किती त्रास होतोय किंवा तुम्हाला किती त्रास आहे, तुम्ही काय भोगले, काय केलं, हे जगाला माहीत नाही आहे.
तुम्हाला हृदयावर किती घाव झाले किंवा किती तुम्हाला त्रास झाला, काय झालं हे जगाला माहीत नाही. का दत्तगुरू डाव रोज हातात घेत नाहीत? कारण हे सगळं जे काय झालेलं आहे ना ते सगळं दत्तगुरूंनी बघितलेलं आहे. रात्र रात्र जागणं असेल, देवाकडे करणं, प्रार्थना असेल, समर्पण असेल, आणि ही समर्पणाचीच भूमिका आहे. जरी सगळ्या बाजूनी शॉर्ट्स आहेत, सगळ्या बाजूनी तलवारी आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही झोपून साक्षात परमेश्वराला समर्पण केलं की कुठली तलवार कुठला घाव लागेल आणि संपेल हे माहीत नसताना, म्हणजे काही कशाचंही गॅरंटी नसताना तुम्ही परमेश्वराला समर्पित झाला की आता माहीत नाही माझं काय होणार आहे, पण तरीही भगवंत आहे, दत्तगुरू आहेत, ते मला रस्ता दाखवतील, ते मला त्यांच्या मनात जे काय आहे ते होऊ दे, त्यांना जे मला काही द्यायचं आहे ते देऊ दे. मी माझ्या हातून फक्त कर्म चांगले केलेत, ते माझ्या कर्माचं जे मला फळ द्यायचं आहे ते देऊ दे म्हणून तुम्ही फक्त समर्पण केलं, आणि त्या समर्पणाचंच फळ तुम्हाला इथे दिलं जाते. खूप हार्डवर्क केले तुम्ही, खूप कष्ट केलेत, खूप राबलायत, खूप सगळ्या गोष्टी तुम्ही सहन केलेत, आणि त्याचं सगळ्याचं गोड असं फळ तुम्हाला साक्षात भगवंत दत्तगुरू तुम्हाला देणार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही दत्तगुरूंचे आभार माना, कृतज्ञ व्हा, कारण त्यांचे आशीर्वाद हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. गुरूंची साथ, गुरूंचे आशीर्वाद, गुरूंनी दाखवलेला रस्ता हाच आयुष्यात खूप पुढे घेऊन जात असतो, आणि तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर रीडिंग आत्तापर्यंत कशी वाटले नक्की कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबरची एनर्जी असते. एवढे मोठे मेसेजेस, थॉट्स तुमच्या एनर्जीनुसारच लागत असतात, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता कारण दत्तगुरूंना तुम्हाला या भूमिकेमध्ये आणायचं आहे, तुमच्यात ते आहे. मी काय म्हणलं, चारी बाजूला सगळीकडे शॉर्ट्स असताना साक्षात भगवंताला समर्पित झालाय, संपणार आहे, माहित नाही काय होणार आहे, पण साक्षात भगवंतानं तुम्हाला ज्यावेळी संपणार आहे त्याच वेळी असं उचललंय की नाही एवढं जोरात, की तुम्हाला अगदी सुरक्षित याच्यामध्ये त्यांनी नेऊन ठेवले. कारण तुम्ही खूप मोठी पॉझिटिव्ह, खरी, ऊर्जावान अशी सोल आहात. तुमच्यात खूप स्ट्रॉंग अशी निर्णय क्षमता आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता. खूप धाडसी निर्णय तुम्ही घेतलेले आहेत आयुष्यात, आणि एखाद्यासाठी, समोरच्यासाठी सुद्धा असेल किंवा स्वतःसाठी सुद्धा असेल, खूप धाडसी निर्णय तुम्ही घेतलेले आहेत. हे किंग ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे, आणि तुम्ही एका अशा पोझिशनला आता जात आहे. दत्तगुरू तुमचा डाव खेळतायत, म्हणजे तुम्हाला त्यांना एका पोझिशनला बसवायचं आहे. एक निर्णय घेणारा, न्याय करणारा, निर्णय देणारा, किंवा जे काही मी काही तुम्हाला म्हणलं आध्यात्मिक प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होते, गुरुभूमिका असेल, त्यामध्ये असेल, जे काही तुम्ही आयुष्यात जे काही सगळ्या गोष्टी घडल्या तुमच्या, तेच तुम्हाला त्यातून तुम्ही काढलेले मार्ग असतील, त्यातून तुम्हाला मिळालेले आदेश असतील, त्यातून तुम्हाला मिळालेला आशीर्वाद असेल, कोणत्या गोष्टीला कसं फेस करून तुम्ही त्यातून बाहेर पडला, परमेश्वराने तुम्हाला कसं साथ दिली, कुठल्या वेळेत कुठं कसं हात देऊन तुम्हाला बाहेर काढलं, या सगळ्याचा जो अनुभव तुम्हाला आलेला आहे, या सगळ्याचा जो दृष्टांत असेल, आशीर्वाद असेल, जे सगळं परमेश्वरानं तुमच्यापर्यंत दिलं, दाखवलं, हे सगळं तुम्हाला इतरांपर्यंत पोचवून अशा सोलला तुम्हाला जागृत करायचं आहे, जी खरंच या सांसारिक ह्याच्यामध्ये अडकले आणि त्यांना कळत नाही आहे किंवा त्यांना रस्ता सापडत नाही आहे, हरवलेली आहे. हरवलेल्याला रस्ता दाखवण्याच्या मार्गावर तुम्हाला दत्तगुरू घेऊन जात आहेत. खूप मोठा असा मेसेज आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असे मेसेज तेव्हाच येतात जेव्हा तुमची ऊर्जा त्याला लागत असते. आणि एक मोठं जे काय पॅटर्न सगळा आहे तो सगळा कट करताय. मी पहिलं सांगितलं ना, क्रॉस, तो जो आहे ती कटिंग, जे शॉर्ट्सचं कार्ड आहे, शॉर्ट्स म्हणजे कट करणं, आणि हा कट सगळा करताय तुम्ही कार्मिक पॅटर्न कट करून नवीन अध्याय, नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्याचा चालू होते. पुनर्जन्म आहे, आणि तुमचा डाव म्हणूनच दत्तगुरू खेळत आहे. दत्तगुरूंनी तुमचा डाव हातात घेतलाय, कारण तुमच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप पवित्रता आहे, असा पॉझिटिव्ह तुमचा पूर्ण आवरा असा आहे, ज्यामुळे तुम्ही तर उत्साहित होताच, पण त्या आवरा आणि तुमचा उत्साह बघून अनेक लोक, अनेक सोल्स असतात त्या उत्साहित होतात. आणि हा जो आवरा आहे यासाठी सुद्धा दत्तगुरूंचे खूप आशीर्वाद तुम्हाला आहेत. आणि एवढा छान हा मेसेज तुमच्यासाठी तर दिला जातोय. दत्तगुरू तुमचा डाव खेळत आहेत, कारण काही अशा गोष्टी आहेत काय बघा, पाठीमागून टाकलेलं असेल किंवा पुढून टाकलेलं असेल, पण त्यावेळेला एकदम घसकन ओढून घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे करणं फक्त महाराजांच्या आशीर्वादाने होतं, कारण तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतोय. आध्यात्मिक प्रवासावर तुम्ही जात असताना काही असे कार्मिक असतात, काही हे असतात, डार्क सायकल्स असतात,
ब्लॉकेजेस असतात ते काढणं खरंच गरजेचं असतं. त्यामुळे काही निघताना जाताना तुटलेला आवाज होईल, त्रास होईल, पण हे सगळं तुम्हाला बाजूला ठेवून तुमचा जो रस्ता दत्तगुरूंनी तुम्हाला दाखवलेला आहे त्या रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे असा मेसेज इथं दिलेला आहे. आणि तर हाच मेसेज मी तुम्हाला आता तेच सांगितलं. हे सगळं आयुष्य आत्तापर्यंत जे काय आयुष्य आहे तेच तुमच्यासाठी एक शिक्षक आहे, गुरु आहे. त्या आयुष्यानं तुम्हाला चांगली वाईट माणसं दोन्ही परिस्थिती तुम्हाला दाखवल्या. चांगली परिस्थिती दाखवली, वाईट परिस्थिती दाखवली, साधेपणाने राहणंही दाखवलं, प्रॅक्टिकली राहणंही दाखवलं, समाज दाखवला, पैसा दाखवला, असतानाचा अनुभव दिला, नसतानाचा अनुभव दिला. सगळं तुम्हाला या आयुष्यानं तुम्हाला दाखवलं. मग हा अनुभव घेऊन पुढे जायचं आहे असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. कारण दत्तगुरू तुमचा डाव ह्यासाठीच घेत आहेत कारण खूप साऱ्या गोष्टी तुम्ही फेस केलेल्या आहेत, खूप फेस केले, म्हणूनच ते तुम्हाला आता सांगताय. ज्या डमरूचा जो आवाज, जर तुम्ही डमरू वाजवत असाल घरामध्ये किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये डमरू आणा. डमरूचा जर आवाज तुम्ही घरामध्ये केला तर सगळी नकारात्मकता तुमच्या घरामधून निघून जाईल. तुमच्या घरामध्ये दिव्य असं वातावरण आहे, ऊर्जा आहे, पण तरीही तुम्ही डमरूचा जर आवाज ऐकला, दररोज तुम्ही डमरूचा जर वाजवला तरी असेलही कुणाच्या तर घरामध्ये, पण तरीही डमरू असणं हे खूप चांगलं लक्षण आहे आणि आशीर्वाद आहे. तर हा तुमच्यासाठी इथं सांगितला जातोय कारण तर महादेवांचा आशीर्वाद आहे, महादेव आशीर्वाद देत आहे तुम्हाला. तर इथं खूप मोठा असा हा मेसेज आहे. आणि बघा, ब्लेसिंग ऑफ लॉंग लाईफ. मी तुम्हाला या एवढ्या रिडिंगमधनं तेच सांगितलं. चारही बाजूने, सगळ्या बाजूने तुम्ही एका अशा सिच्युएशनमध्ये अडकला होता ज्यातून बाहेर निघणं तुम्हाला शक्य नव्हतं की यातून मी आता बाहेर पडेन नाही पडेन हे तुम्हाला शक्यच नव्हतं. पण अगदी भगवंताने, दत्तगुरूंनी तुम्हाला खूप सेफली त्यातून तुम्हाला बाहेर काढले. कारण या सगळ्या तुमच्या परिस्थितीमध्ये सगळी ब्रह्मांडीय शक्ती, त्रिदेव आणि त्रिदेवी हे तुमच्यासाठी असं प्रोटेक्शन बनून तुमच्या बाजूने उभे राहिलेत. जर तुम्हाला 444 खूप वेळा दिसत असेल, 444 जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, ही जी संख्या आहे, हा जो नंबर आहे, हा तुमच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला दिसतोय. हे प्रोटेक्शन तुम्हाला दिलं जाते. प्रत्येकजण प्रत्येक त्याचा अर्थ वेगळा काढतात, पण मला ह्या रिडिंगच्या अगोदरच मला 444 दिसलं होतं आणि हा 444 नंबर हा तुमच्या प्रोटेक्शनसाठीच आहे. हा तुम्हाला परत तेच सांगतोय की आम्ही तुमच्याबरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला कोणताही डिसिजन घेताना, कुठं पुढे जाताना, काही संधी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आले त्या घेत असताना आणि आयुष्यामध्ये काही जर तुम्हाला कुणी मागे खेचत असेल, काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळं जे काय आहे ते यांना समर्पित करा. हे तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठा असा मेसेज आहे आणि दत्तगुरू तुम्हाला हेच सांगताय. दत्तगुरूंनी तुम्हाला म्हणून तुमचा डाव हातात घेतलाय कारण तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात, न्यू जर्नी, न्यू चॅप्टर, नवीन अध्यायात तुम्हाला प्रवेश करायचा आहे. आणि तो करत असताना, या आध्यात्मिक प्रवासावर जात असताना काही ब्लॉकेजेस सगळे आहेत ते काढून परमेश्वरावरचा विश्वास ठाम करूनच आध्यात्मिक प्रवासामध्ये जायचं असतं. कारण ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला परमेश्वराची साथ आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांनीच तुम्हाला या सगळ्या जाळ्यातून बाहेर काढले, तरच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जाणार आध्यात्मिक प्रवासामध्ये, होय की नाही. तसं म्हणून त्यांनी तुमचा विश्वास भक्कम केला. ह्या कार्मिक सायकलमध्ये एवढा सगळा जो तुमच्या पाठीमागे त्रास तुम्हाला झाला किंवा तुमचं सगळं झालं, त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरचा तुमचा विश्वास भक्कम केला की काहीही झालं तरी ते तुमच्याबरोबर आहेत. हा विश्वास जो आहे ना तो भक्कम केला आणि त्याच्या आशीर्वादावरच तुम्ही पुढे जाताय असा तुमच्यासाठी इथं मेसेज आहे. आणि बाप्पा थँक्यू सो मच. नवीनच चॅप्टर, नवीन सुरुवात, नवीन अध्याय आणि श्री गणेश म्हणजे श्रींचा जो आशीर्वाद आहे तो सुद्धा तुमच्यासाठी आहे. दत्तगुरू तुम्हाला या रिडिंगमधून हेच सांगतायत की हा डाव जो दत्तगुरूने हातात घेतलेला आहे, हा जो डाव आहे, मी तुम्हाला कालच्या रिडिंगमध्ये एक सांगितलं, ब्रह्मा विष्णू महेश, ओमकारामध्ये आकार, मकार, उकार आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि त्या तिघांचा जो एक पूर्ण हे जे तयार होतं ते म्हणजे श्री गणेश. म्हणजे ही सगळी ब्रह्मांडीय शक्ती जी आहे ती साक्षात इथं बाप्पांच्या जवळ आणि यांची शक्ती, यांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कुठल्याही स्थानावर, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला कोणीही कधीही थांबवू शकणार नाही. त्यामुळे हा आशीर्वाद जो आहे हा तुम्हाला
दत्तगुरूंनी दिलाय. दत्तगुरूंचा जो हात धरलेला तुम्ही आहे तो कधीही तुम्ही सोडायचा नाही. कारण त्यांनी दत्तगुरूंनी चा हात तुम्ही धरलेला नाही, आता दत्तगुरूंनी तुमचा हात धरलाय ते पुढे घेऊन चाललेत तुम्हाला. त्यामुळं हा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. इन्फिनिटी आहे, अबंडन्स आहे, सगळं आहे. सुख, समृद्धी, मान, सन्मान, सेलिब्रेशन, अप्रिशिएशन सगळं या न्यू चॅप्टरमध्ये सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. कारण तुमचा प्रामाणिकपणा, खरेपणा हे यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ठेवलेला दत्तगुरूंवरचा विश्वास, बाप्पांवरचा विश्वास हा तुमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरणार आहे. खूप मोठं वरदान आहे हे. आता येणारं जे काय आहे तुमच्या आयुष्यात ते वरदान तुम्हाला मिळालं जाते. खूप मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने जे मला त्रिशूलसुद्धा खूप वेळा दिसलं बरं का. हे बाप्पांच्या इथं आहे आणि दुसऱ्या कार्डमध्ये सुद्धा दिसलं. म्हणजे त्रिशूल जे आहे, ज्या काही एनर्जी, ज्या काही शक्ती तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्हाला काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्रिशूल असं मला हे सारखं दिसत होतं की त्रिशूल हातून फेकलंय, तिथं कुठली तरी एनर्जी बंद केली, थांबवली आहे, असं मला सारखं असं हे होत होतं. तर हीच एनर्जी आहे की एक क्रॉस सुद्धा मला सुरुवातीला दिसला. एक दरवाजा पूर्णपणे बंद झालाय. आता पुढची जी जर्नी आहे ती जर्नी आणि तुमचा सुगमह जो प्रवास आहे तो खूप छान आनंदमयी आणि छान असा हो, हा दत्तगुरु चरणी आमची प्रार्थना आहे. आणि तुम्हाला दत्तगुरूंचे खूप खूप आशीर्वाद आहेत, बाप्पांचे आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यात, तुमच्या लाईफमध्ये जे जे काही डिसिजन तुम्ही घेताय, करिअर तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते सगळं दत्तगुरू तुम्हाला देत आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. जसं समर्पण आतापर्यंत केलं तसंच यापुढे हे आयुष्यात समर्पित व्हा, समर्पण करा आणि पुढे जा. हा दत्तगुरूंचा आणि बाप्पांचा तुमच्यासाठी मेसेज आहे. तर रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा अशा छान छान रीडिंगमध्ये भेटायचं आहे. तोपर्यंत